कामाच्या निमित्तानं बाहेरगावचा प्रवास म्हणजे आपल्यासाठी एक व्यावसायिक तडजोड असते. पब्लिक ट्रान्सपोर्ट किंवा रिक्षासाठी थांबणं, रिक्षावाल्यांचा ॲटिट्यूड, रिक्षा लवकर मिळत नाही, अशा सगळ्या गोष्टींमधून ज्यावेळेस तुम्हाला रिक्षा मिळते, त्यावेळेला मात्र खूप बरं वाटतं, हायसं वाटतं. डोक्यावरचे काही मोजकेच राहिलेले केस वारंवार हात लावून सारखे केले, की टक्कल नसण्याचा एक फील येतो. असो, रिक्षातला प्रवास चाललेला होता तो केवळ या दादांच्या सहकार्यामुळे. रिक्षावाले दादा हे मराठी नाही आहेत हे तत्परतेवरून आणि ज्या पद्धतीने त्यांनी सहकार्य करायची तयारी दाखवली त्यावरून लक्षात आलं. ज्यांना कुणाला मराठी लोकांचा खूप चांगला अनुभव आला असेल ते खरंच भाग्यवान म्हणायला हवेत. पण माझ्या अनेक प्रवासामध्ये आत्तापर्यंत या भैये किंवा या भावांनी UPकडच्या मला खूप जास्त मदत केलेली आहे, खूप चांगलं सहकार्य केलेलं आहे. मुंबईतलं ट्रॅफिक कधी लागेल काही सांगता येत नाही, त्यामुळे वेळेचं मार्जिन ठेवून निघावं लागतं. गाडी जरा हळू झाली किंवा समोर आणखीन गाड्या दिसल्या की पोटात गोळा येतो, कारण ते ट्रॅफिक परत कधी लागेल काही सांगता येत नाही. बाकी या प्रवासाची मजा काही वेगळीच असते. शेवटी इप्सित स्थळी आपण आल्यानंतर बघितलं तर ही लोकांची प्रचंड गर्दी. मोदींवरचा राग म्हणा किंवा त्यांनी सांगितलं आहे ते आपण विरुद्ध करून दाखवायचं म्हणा, की सगळी माणसं प्रवासाला निघालेली आहेत. मग शेवटी आपल्या गाडीची वाट बघणं उन्हात थोडंसं अपरिहार्य होतं, पण वेळेच्या आधी आल्याचा थोडा वेगळा आनंदही होता. फायनली ही खूप छान दिसणारी अशी पिवळ्या धमक रंगाची बस आली आणि खूप आनंद वाटला. अर्थात ही बस काही आमची नव्हती हे त्यांनी आधी सांगितलं. ही बंगलोरकडे जाणारी बस आहे आणि आमचं फक्त सायनपर्यंत या बसमध्ये बसण्याचं ठिकाण आहे. पुढे ती बस आम्हाला दुसरी मिळणार आहे. असो, इलाज नाही. प्रवासामध्ये आपल्याला या सगळ्या ॲडजस्टमेंट्स कराव्या लागतात. फायनली या बसमध्ये आम्ही सायनपर्यंत का होईना पण बसलो. थोडा सुटकेचा निश्वास टाकला. ही पिवळी धमक मस्त गाडी, छान वाटलं बसल्यानंतर. आणि आता पुढच्या प्रवासाची तयारी. पुढचा प्रवास कसा असेल, पुढे तिथे गेल्यानंतर काय होईल, या विचारांमध्ये